11th ॲडमिशन 2026-27 प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे, विद्यार्थ्यांनी बघितलेली आहे। प्रोव्हिजनल लिस्ट लागल्यानंतर पुढील प्रोसेस काय असणार आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का, कारण की मेरिट लिस्ट लागलेली आहे। पार्ट 1 सुद्धा विद्यार्थ्यांनी भरलेला नाही आहे, अर्धवट भरून ठेवलेला आहे, लॉक केलेला नाही आहे, कारण की त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते त्यामुळे। आणि काही विद्यार्थ्यांनी तर 0 राऊंडमध्ये एकही पार्ट भरलेला नाही आहे, म्हणजे जो पार्ट 2 होता ज्यामध्ये तुम्हाला इनहाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा आणि मॅनेजमेंट कोटा बद्दल फॉर्म भरायचा होता, परंतु तुम्ही भरलेला नाही किंवा तुम्ही इलिजिबल नसाल फॉर एक्झाम्पल। तर आता रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, पार्ट 1 भरलेला नाही आहे, पार्ट 2 भरलेला नाही आहे, तर आता रजिस्ट्रेशन कधी करता येणार? त्यानंतर मेरिट लिस्ट लागलेली आहे, मग आता पुढील प्रोसेस काय असेल? आणि अशा प्रकारे तुमच्या मनात जेवढे प्रश्न निर्माण झालेले असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। संपूर्ण जे तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालेले असेल त्यावरती सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाणार। तर बघा, पहिला पॉईंट की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। मेरिट लिस्ट लागलेली असेल तरीसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। आणि मी या अगोदरसुद्धा तुम्हाला याबद्दलची माहिती दिलेली आहे की तुम्हाला जो ॲडमिशन शेड्यूल दिलेला आहे तो ॲडमिशन शेड्यूल जर तुम्ही बघितला असता आणि जर त्यामध्ये दिलेली संपूर्ण पॉईंट्स जर नोट केलेले असते तर तुम्हाला आज कोणाला काही विचारायचं काम पडलं नसतं। परंतु काही हरकत नाही आहे, आपल्या चॅनलवर आपण संपूर्ण जी माहिती आहे ही वेळोवेळी आणि विद्यार्थ्यांना समजेल या भाषेमध्ये देतो। तर बघा, तुम्हाला म्हणजे ज्यांनीही पहिला पॉईंट क्लिअर कोणाला करतो आपण, रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, पार्ट 1 भरला परंतु अर्धवट भरला, लॉक केला नव्हता त्यामुळे मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे, क्लिअर, आणि पार्ट 2 सुद्धा भरलेला नाही आहे। तुम्ही तिन्ही ऑप्शन रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता, पार्ट 1 सुद्धा भरू शकता आणि पार्ट 2 सुद्धा भरू शकता, म्हणजे कॉलेजेससुद्धा ॲड करू शकता। कधी? 21 आणि 22 तारीख। 21 आणि 22 तारीख नोट करून ठेवा, अलार्म लावून ठेवा मोबाईलमध्ये की 21 तारखेला आपल्याला संपूर्ण जो फॉर्म आहे आपला 11वीचा हा भरायचा आहे। कारण की जर तुम्ही पहिला राऊंड मिस केला, कारण की पहिल्या राऊंडमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, त्यांचे नंबर लागणार आहे आणि ते ॲडमिशनसुद्धा घेऊ शकतात, ठीक आहे। राहिला प्रश्न तुमच्या डॉक्युमेंट्सचा, तर डॉक्युमेंट्सवर सुद्धा सोल्युशन आलेलं आहे। मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जे नॉन क्रिमिनल आहे, तुमची कास्ट सर्टिफिकेट आहे, तुमच्या मार्कशीट, TC यासाठी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ देतो ज्यामध्ये तुमचे जे डाऊट्स आहे क्लिअर होऊन जाणार डॉक्युमेंट्सबद्दल, कारण की त्यासाठी भरपूर कमेंट्स येऊन राहिलेल्या आहे डॉक्युमेंटच्या आणि हा पॉईंट क्लिअर करणं गरजेचं होतं। कारण की असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांनी पार्ट 1 भरलेला नाही आहे, पार्ट 2 भरलेला नाही आहे, रजिस्ट्रेशनसुद्धा केलेलं नाही आहे। घाबरायचं नाही आहे, कारण की नवीन विद्यार्थी नोंदणी भाग 1 मधील बदल, पसंतीक्रम नोंदविणे, बघा 21 आणि 22 तिन्ही ऑप्शन तुम्ही 21 आणि 22 या 2 दिवसात करू शकता। क्लिअर? कोणाला काही डाऊट्स कमेंट्स करा, कमेंट्सवर उत्तर देण्यात येणार। राहिला प्रश्न तुमचा आता की सर आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, नॉन क्रिमिनल नाही आहे, कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात येणार। तर आता उरला प्रश्न तो म्हणजे की मेरिट लिस्ट लागलेली आहे, आता पुढे काय? बघा, 15 तारखेला आपली मेरिट लिस्ट जाहीर झाली म्हणजे काल, ठीक आहे। आता 16 तारीख आजची होती, ज्यामध्ये कोणाला काही अडचणी असेल, कोणाचं काही चुकलेलं असेल मेरिट लिस्टमध्ये, काही मार्क्स वगैरे तुम्हाला कमी जास्त वाटत असेल किंवा तुम्ही CBSE विद्यार्थी आहे, मार्क्स तुम्ही टाकलेले असेल, किती मार्क्स मिळाले तुम्हाला, त्यामध्ये जर काही चूक झाली असेल तर तुम्ही ती दुरुस्ती करू शकत होते, म्हणजे ग्रीव्हियन्स टाकू शकत होते। क्लिअर? आज तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकणं गरजेचं होतं म्हणजे दुरुस्तीसाठी, तो टाईम आता संपलेला आहे। आता बघा, उद्याला संडे आहे त्यामुळे सुट्टी, क्लिअर। 18 आणि 19 या 2 दिवसामध्ये काय होणार आहे बघा, 18 मध्ये पूर्ण प्रोसेस होणार आहे आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे तुमची, म्हणजे फायनल मेरिट लिस्ट कधी 19 तारखेला 5 वाजेपर्यंत, आणि त्यानंतर 5 वाजल्यानंतर तुम्हाला कॉलेजेससुद्धा अलॉट होणार आहे। कोणाला? 0 राऊंडवाल्यांना, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे इनहाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोटा, तुम्हाला कॉलेजेससुद्धा 19 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अलॉट होऊन जाणार। SMS सुद्धा येणार आहे, तुम्ही साईडवर सुद्धा बघू शकता, आपण सांगू तुम्हाला की कसं चेक करायचं, क्लिअर। त्यानंतर 19 तारखेला हे झाल्यानंतर बहुतेक 19 तारखेला तुम्हाला मॉर्निंगलाच हे सगळं माहिती होऊ शकते, कारण की ॲडमिशनची जी डेट दिलेली आहे ॲडमिशन करण्यासाठी ही सुद्धा 19 तारीख दिलेली आहे, त्यामुळे म्हणजे 19 तारखेला तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशनसुद्धा करू शकता। अल्पसंख्याक कोटा, इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोट्यासाठी 0 राऊंड प्रवेशासाठी, कारण की 19 तारखेमध्ये सुद्धा जेही लिस्ट आहे तुमची महाविद्यालयाची ही जाहीर केली जाणार आहे आणि त्यानंतर रिक्त जागासाठी सुद्धा मागविण्यात येणार आहे त्यांना की तुमच्याकडे किती रिक्त जागा राहिल्या, म्हणजे 19 तारखेला मॉर्निंगलाच तुम्हाला सगळं माहिती पडू शकते। मेरिट लिस्टसुद्धा माहिती पडू शकते आणि तुम्हाला कोणती कॉलेजेस मिळालेले आहे हे सुद्धा माहिती पडू शकते। आपण तरी सायंकाळी म्हटलं पण सायंकाळी नाही, कारण की 19 तारखेला तुम्हाला
ॲडमिशनसाठी सुद्धा सांगितलेलं आहे, त्यामुळे कारण की कॉलेजला म्हटलेलं आहे की तुम्ही रिक्त जागा आम्हाला सांगा किती आहे तर. आणि त्यानंतर 20 तारखेला रिक्त जागा साईडवर येऊन जाणार आणि मग होणार पहिला राऊंड, ज्यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे. 21 तारीख आणि 22 तारीख संपूर्ण विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर झालेले असेल. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, ज्यांनी अर्धवट फॉर्म भरलेले आहे, ज्यांचे मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे, काही घाबरण्याचं कारण नाही आहे. 21 आणि 22 तारीख नोट करून ठेवा कॅलेंडरवर, कारण की ती अतिशय महत्त्वाची तारीख असणार आहे संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी. ज्यांनी फॉर्म भरला नसेल किंवा ज्यांनी भरलेला असेल त्यांच्यासाठी सुद्धा. क्लिअर. तर आता 21 आणि 22 तारखेला संपूर्ण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचं कॅप राऊंड 1मध्ये. आणि जी आता ही 0 राऊंडची प्रोसेस आहे, 0 राऊंडवाल्यांसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ देऊ अपडेटेड, जसे अपडेट येतील त्या प्रकारे. जशी फायनल मेरिट लिस्ट आहे, ॲडमिशनची प्रोसेस आहे, त्यासाठी. राहिला प्रश्न तुमच्या डॉक्युमेंट्सचा, तर डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.